मित्रांनो, आपण सातत्याने म्हाडा किंवा सिडको संदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो। आणि आपण पाहिलेलं आहे की काही दिवसापूर्वीच म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या जवळजवळ 4082 घरांची लॉटरी ऑलरेडी निघालेली आहे। त्याचा निकाल जाहीर झालेला आहे आणि विजेत्यांना त्यांच्या घरांची प्रोसेस म्हणजे पोझिशनची प्रोसेस सध्या सुरू आहे। परंतु इथेच आता नवीन प्रश्न वारंवार विचारला जातो की नवीन मुंबईची लॉटरी कधी येणार आहे किंवा ती कुठे कुठे येऊ शकते किंवा नवीन काही प्लॅन आहे का म्हाडाचं किंवा नवीन मुंबईच्या संदर्भात काही अपडेट मिळत आहे का, असे काही प्रश्न विचारले जातात। आणि म्हणून आज आपण नेमका एक खुशखबर पाहणार आहोत की जे म्हाडाच्या मुंबई मंडळाने दिलेली आहे की सायन प्रत्यक्षनगर या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणात नव्याने घरांचं बांधकाम केलं जाणार आहे आणि त्याच संदर्भात आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, जी काही मुंबईची लॉटरी आपण पाहिलेली आहे की त्या मुंबईच्या लॉटरीला खूप चांगला प्रतिसाद वारंवार मिळतो, खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो। कारण की जे काही घरे मिळतात ते बऱ्यापैकी मार्केट रेटची जर कंपॅरिझन केलं तर बऱ्यापैकी कमी किमतीमध्ये ते घरे मिळतात असं आपण पाहिलेलं आहे। आणि जवळजवळ 3-3, 4-4 हजार घरांसाठी 1-1, 1.5 लाख फॉर्म या ठिकाणी येताना दिसून येत आहेत। आणि म्हणून कुठेतरी म्हाडाच्या घरांचं महत्त्व हे अधोरेखित होत आहे। काही काळापासून पाहिले मित्रांनो, मागच्या 2-3 वर्षामध्ये म्हाडाच्या घरांची किमती ह्या बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत। त्याचं जे काही कॉस्टिंग आहे ते वाढलेलं आहे, प्राइजेस वाढलेले आहेत। परंतु तेवढं होऊन सुद्धा म्हाडाच्या लॉटरीचा रिस्पॉन्स सुद्धा त्याच प्रमाणात वाढतानाही कुठेतरी दिसून येत आहे। कारण मागच्या लॉटरीमध्ये 4082 घरांसाठी जवळजवळ 1,20,000 अर्ज आल्याचं आपण पाहिलेलं आहे। आणि म्हणून कुठेतरी आता भविष्यामध्ये जी काही लॉटरी येईल त्याच्याकडेही अनेक अर्जदारांचं लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। आता महत्त्वाचं मित्रांनो, जे काही अपकमिंग म्हाडाचे प्रकल्प आहेत, मी सांगितलं होतं की बऱ्याच ठिकाणी म्हाडाच्या प्रकल्पाची कामं सुरू आहेत जे पुढील मुंबई लॉटरीमध्ये येणार आहे। त्याच्यामध्ये विक्रोळी कन्नमोर्दक या ठिकाणी ऑलरेडी 2 BHK घरांचं काम जोरामध्ये सुरू आहे। त्याच्यापैकी एक इमारत तयार झालेली आहे, दुसऱ्या इमारतीचं कामसुद्धा सुरू आहे। दुसरं ठिकाण सांगितलं होतं की जे काही कांदिवली आहे, महावीरनगर याही ठिकाणी म्हाडाच्या घरांचं काम सुरू आहे। त्याशिवाय गोरेगाव याही ठिकाणी म्हाडाच्या घरांचं काम 2 BHK 3 BHKचं काम ऑलरेडी सुरू आहे, पण अजून लिंक रोडवरती नव्याने काम सुरू केलं जाणार आहे। त्याशिवाय चौथं डेस्टिनेशन मी बोललो होतो अगोदर की सायन या ठिकाणी सुद्धा घरांचं काम केलं जाणार आहे। परंतु आता ते जे काही बोललो होतं ते आता त्याला प्रत्यक्ष म्हाडाकडून तशी मान्यता मिळालेली आहे। आता पाहिलं मित्रांनो, तर प्रतीक्षानगर सायन ही म्हाडाची खूप मोठी वसाहत आहे, म्हणजे खूप जुनी आहे आणि खूप मोठी वसाहत आहे। त्या ठिकाणी वारंवार प्रत्येक लॉटरीमध्ये काही ना काही थोडी ना थोडी घरे उपलब्ध केली जातात, परंतु मागील काही दिवसापासून तेथील घरांची संख्या ही कमी झालेली आढळून येत आहे। म्हणून आता कुठेतरी म्हाडाने संक्रमण शिबिराच्या जागेवरती म्हाडाच्या अत्यल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट 2 उत्पन्न गटासाठी घरे बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता नेमका हा जो काही निर्णय घेतला मित्रांनो, ते पूर्वीचा निर्णय असा होता की त्या ठिकाणी 4ही उत्पन्न गटासाठी घरे बांधायची, म्हणजे अत्यल्प, अल्प, मध्यम। परंतु आता पुन्हा तो निर्णय चेंज करण्यात आलेला आहे। आता पाहूया आपण थोडक्यात नेमका पूर्वीचा निर्णय काय होता आणि आताचा निर्णय काय घेण्यात आलेला आहे। आता पहा मित्रांनो, जे काही सायन प्रतीक्षानगर आहे तेथील जे काही जे ठिकाण सांगितलं गेलं ते ठिकाण आहे मित्रांनो सायन प्रतीक्षानगर वसाहत टप्पा क्रमांक 5, म्हणजे स्टेज 5 मध्ये ही सगळी घरे बनवली जात आहेत। संक्रमण शिबिराच्या जागेवर ही घरे बनवली जाते, जिथे पुनर्विकास करण्यात येणार आहे। त्या पुनर्विकासातून ही सगळी घरे बांधली जाणार आहेत। आता पूर्वीचं जे काही नियोजन होतं म्हाडाचं असं होतं की अत्यल्प उत्पन्न गटासाठी 91 घरे, अल्प उत्पन्न गटासाठी 31 घरे, मध्यम उत्पन्न गटासाठी 56 घरे आणि संक्रमण शिबिरासाठी 285 गाळे आणि 15 दुकाने बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता। तर त्याच्यात बदल करून काय करण्यात आलेला आहे, तर त्या ठिकाणी आता अत्यल्प उत्पन्न गटासाठी 84 आणि मध्यम उत्पन्न गटासाठी 528 अशी एकूण 612 घरे बांधण्याचा सुधारित निर्णय घेण्यात आलेला आहे। आता मागची जे काही म्हाडा प्राधिकरणाची बैठक होती त्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झालेला आहे। आणि यासाठी मित्रांनो जवळजवळ 307,86,00,000 रुपये एवढं या ठिकाणी बजेट ठेवण्यात आलेलं आहे। म्हणजे हा जो काही प्रकल्प बनवला जाते त्याचं बजेट सँक्शन झालेलं आहे किंवा जे काही मान्यता मिळणं अपेक्षित होतं या प्रकल्पाला ती मान्यता सुद्धा आता 14 सप्टेंबर रोजी ही सगळी मान्यता प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मिळालेली असल्यामुळे आता प्रत्यक्षाला बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे। आणि या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHK दोन्ही प्रकारचे घरे बांधली जातील असे कुठेतरी सांगितले गेले। आता नेमका हा लोकेशन कुठे आहे, लोकॅलिटी कुठे आहे, तो एरिया कसा आहे, हे सगळं मी साईटवर जाऊन जेव्हा काम सुरू होईल तेव्हा मी साईटवरती व्हिजिट करून सगळी माहिती देतो।
तसं मी सांगितलं की विक्रोळीला सुद्धा मी लवकर साईट व्हिजिट करून तेथील माहिती देणार आहे, घराचं काम कुठपर्यंत आलेलं आहे ती माहिती देणार आहे। त्याशिवाय कांदिवली याही ठिकाणी जे काही घराचं काम सुरू आहे तिथेले घराचं काम कशा प्रकारे सुरू आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे। आता एकच भाड्याने एवढं सांगितलं मित्रांनो, जोपर्यंत ही घरे रेडी टू मूव्ह होणार नाही तोपर्यंत यांचा समावेश अपकमिंग लॉटरीमध्ये केला जाणार नाही असंही कुठेतरी म्हाडातून सांगण्यात आलेलं आहे। आणि म्हणून आता कुठेतरी सायन येथील घरांसाठी साधारणतः 2 ते 3 वर्ष लागू शकतात हे संपूर्ण प्रकल्प पूर्ण व्हायला। पण 2025 मध्ये जी काही मुंबईची लॉटरी येणार आहे त्यामध्ये विक्रोळची घरे आणि कांदिवलीची घरे ही मात्र समाविष्ट केली जाणार असल्याचे कुठेतरी बोललं जात आहे। त्याशिवाय गोरेगाव याही ठिकाणी बऱ्याचपैकी घरे उपलब्ध होणार आहेत। त्याशिवाय मागील लॉटरीतील शिल्लक घरे, जसं मी 2-3 दिवसापूर्वी बोललो होतो की बऱ्याचपैकी घरे 200-300 घरे ही मागील लॉटरीतील शिल्लक असणार आहेत, त्याचाही अपकमिंग लॉटरीमध्ये समावेश केला जाऊ शकतो। आणि त्याशिवाय जे काही प्रायव्हेट 20% सर्वसमावेश योजनेतील घरे आहेत तीही घरे या अपकमिंग लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आणि म्हणून जे मुंबईच्या लॉटरीची वाट पाहत होते त्यांना मात्र नक्कीच याच्यामधून एक मोठा दिलासा मिळणार आहे। त्यांना मात्र अपकमिंग लॉटरीतून आपल्या हक्काचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी मिळणार आहे। आणि म्हणून आता अपकमिंग लॉटरी जी काही निघणार आहे, आता म्हाडातून सांगण्यात आलं की अंदाज वर्तवण्यात येतो की ही सन 2025 मध्ये काढण्यात येईल। आता सन 2025 मध्ये विक्रोळी येथील 2 BHK ची घरे, प्रेमनगर गोरेगाव येथील 2 BHK 3 BHK ची घरे जे MIG आणि HIG उत्पन्न गटासाठी आहेत, कांदिवली येथील LIG आणि मध्यम उत्पन्न गटासाठी घरे आहेत। त्याशिवाय सायन किंवा जे काही वडाळ आहे, वडाळ या ठिकाणी बऱ्याचपैकी घरे निघू शकतात असे कुठेतरी बोललं जाते। आणि म्हणून आता या सगळ्या ठिकाणी आपल्याला घरे घेण्याची संधी नव्याने मिळणार आहे। फक्त एवढंच आहे मित्रांनो की जे मागील लॉटरीतील घरे उरलेली आहेत 200-300 घरे जे काही बोललं जाते त्याची लॉटरीमध्ये म्हाडाची लॉटरी मला वाटतं इतक्यात काढली जाऊ शकते, 4 ते 5 महिन्यात काढली जाऊ शकते असा एक अंदाज आहे। परंतु जे बाकी घरांचं काम सुरू आहे ती लॉटरी मात्र 2025 मध्ये काढली जाईल असंही कुठेतरी सांगितलं जात आहे। आणि म्हणून आता मुंबईच्या लॉटरीमधून पुन्हा एकदा नव्याने तुम्हाला घरे घेण्याची संधी मात्र नक्कीच मिळणार आहे। तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत आपली रजा घेतो, धन्यवाद।